नमस्कार. आज आम्ही पोहोचलो आहोत की परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ शहरातील महाविष्णू शेळगाव ह्या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी पाहू शकता की हे जे शिवार आहे, ही जी शेती आहे ती मराठा शिवारामध्ये येते. तर ह्या ठिकाणी जे एक आपल्यासमोर जे शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याची एक आतुरता आहे किंवा आपलं तर आता नुकसान झालं आहे, पण सरकारकडून काहीतरी आपल्याला त्याची जे की नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई भेटली पाहिजे. काल जे शेळगाव किंवा सोनपेठ तालुक्यामध्ये कलेक्टर आले होते, कलेक्टरांनी काही पाहणी केली शेतीची. तर जाणून घेऊ की तुमचं पहिल्यांदा नाव कळू द्या. माझं नाव शुभम उमाशंकर गलांडे. ही माझ्या वडिलांची शेती आहे. वडिलाच्या नावे आहे. 72 आर जमीन आहे. शेळगाव मराठा क्षेत्रामध्ये येते आणि या इथून नदी गेलेली आहे आणि नदीमुळं आमचं शेत संपूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे आणि अतोनात असं पिकाचं नुकसान झालेलं आहे. पूर आला होता, पुराखाली सगळं पीक गेलेलं आहे. सगळं बोंड वगैरे नासलेले आहेत, तुम्ही कॅमेरामध्ये पाहू शकता. आणि सरकारने आम्हाला मदत करावी, कारण शेतकरी दिवसेंदिवस सावकारी आणि या आसमानी आणि सुलतानी संकटांनी आम्ही परेशान होऊन गेलेलो आहोत. बरं भैया, मला एक बोलायचं की काल जे म्हणजे आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर आले होते, कलेक्टरनी काय पाहणी केली, तुमच्या शेताकडे आले होते, काय सांगा? कलेक्टर साहेब आमच्या काही शिवारात आले नाही. ते फक्त म्हणजे ते नदी मेन रोडला आले होते. आतमध्ये शिवारामध्ये ते फिरू शकले नाहीत. परंतु त्यामुळं मी क्लेम टाकलेला आहे. तरी पण सरकारने अजून मदत करावी, आम्हाला पाठबळ द्यावं. कारण शेती हा जगाचा पोशिंदा आहे आणि या पोशिंद्यालाच आता दुसऱ्याकडे पाहायची वेळ आलेली आहे. जे की आपण म्हणतो की बैलपोळ्याच्या दिवशी म्हणजे बैलपोळा हे एक शेतकऱ्याचा सण असते आणि त्या सणाच्या दिवशीच शेतकऱ्याला बैलपोळा साजरा करण्याच्या ऐवजी शेतकऱ्याची होळी झाली आहे. म्हणजे शेतकऱ्याची होळी म्हणजे शेतकरी एकदम माझं नुकसान झालं म्हणून सरकार समोर बोंबलत आहे. काय सांगाल? पूर्णच शेतकऱ्याची राख रांगोळी झालेली आहे. कारण पूर्ण तुम्ही पाहता, कलेक्टर साहेबांनी पाहिलं असेल की संपूर्ण क्षेत्र हे पाण्याखाली गेलेलं आहे आणि पाण्यामुळं आणि नदीचं पात्र आहे ते छोटं राहिलेलं आहे आणि पाण्याचा ओघ मोठा झालेला आहे आणि त्यामुळं आसपासची संपूर्ण शेती ही पाण्याखाली चाललेली आणि त्यामुळं आमचं पूर्णतः पिकाचं नुकसान तर होतंयच आणि सोबत काही शेतकऱ्यांचं गुरंढोरे सुद्धा वाहून गेलेली आहेत. काही लोकांच्या घरात सुद्धा पाणी शिरलेलं आहे. तरी पण सरकारने आम्हाला मदत करावी ही नम्र विनंती. बरं भैया, जे की तुमच्या शेतामध्ये जे तुम्ही कापूस उत्पादक आहेत, बरोबर आहे, तर कापूस उत्पादक आहेत, तर तुमच्या शेतामध्ये कापसाचे किती बॅग टाकल्या होत्या? कापसाचे जवळपास आमच्याकडं 3 बॅग होत्या आणि 3 बॅगामध्ये जवळपास अर्धी बॅग राहिलेली आहे. बाकी सगळं पाण्याखाली गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता, हे झाडाकडं बघा, हे झाडात काहीतरी राहिलंय काय आणि याला आता पालवी सुद्धा येणार नाही. कारण आता याच्यावर एकदा माती आली की नंतर त्याला पान फुटही होत नाही. असं नुकसान मोठ्या प्रमाणाचं झालेलं आहे. त्यामुळं सरकारनं नुकसान आणि न्यूज चॅनलवाले आमच्या इतक्या लांबवर शेतात आले त्याबद्दल त्यांची धन्यवाद. कारण कलेक्टर सरकार पोचू शकलं नाही, परंतु न्यूज चॅनलवाले लवकरात लवकर आले, याबद्दल धन्यवाद. पाहिलं तुम्ही ह्या ठिकाणी जे आम्ही आज पोहोचलो होतो की जे की पाहिलं तर तुम्ही पूर्ण सोनपेठ तालुका नव्हे तर परभणी जिल्ह्यामध्ये एक पावसाने वेढा घातला आहे आणि सर्वत्र शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. जे की आता जे शेतकरी आपल्या चॅनलशी बोलत होते की जे की शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. ह्या ठिकाणी जे म्हणजे जेवढ्या बॅगा त्यांनी ह्या ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये जे पेरल्या होत्या कापसाच्या, पूर्णच्या पूर्ण ते म्हणजे काही त्यांच्या हाताला न लागन अशा प्रकारे त्यांचं पीक राहिलं आहे. तुम्ही पाहू शकता की हे जे पीक आहे, हे जे पीक आहे ह्या पिकाला जवळपास बोंडे लागली होती, पण कदापि बी हे बोंड आता नासाडी झाली आहे. म्हणजे शेतकऱ्याला कसल्याही प्रकारे हे जे झाड आहे ह्या झाडाचा काही उपयोग नाहीये. हे तुम्ही पाहू शकता, पूर्ण जळून गेलेलं आहे. अशा प्रकारे एक शेतकरी पोटतिडकीनं सांगत होता की सरकारने काहीतरी आम्हाला मदत करावी. शेतकरी हा म्हणजे जगाचा पोशिंदा असतो. शेतकऱ्याला म्हटलं जातं की एक राजा आहे आणि ह्या राजावरच आज वेळ आलेली आहे की कुठंतरी सरकार समोर म्हणजे एक भीक मागण्याची. पण ही भीक मागता नव्हे तर शेतकरी हे राजाच असतो. शेतकऱ्याला काहीतरी मदत मिळावी ह्या अनुषंगाने आज आम्ही ह्या ठिकाणी जे चॅनलच्या माध्यमातून आलो होतो की शेतकऱ्यावर एक मोठं संकट आलं आहे. शेतकऱ्यावर एक मोठं दुःख झालं आहे. शेतकऱ्याला
आनंद शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा तर एक दुःखाचे अश्रू शेतकऱ्याच्या डोळ्यातून आम्हाला पाहायला मिळाले. खरंच आपण जर आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत असेल तर आम्हाला तुम्ही कळवत जा की शेतकऱ्याच्या भावना